शेतकरी मंडळी रामराम. सध्या आपण आपल्या तूर पिकाच्या वावरामध्ये आहे आणि अतिशय रेकॉर्ड ब्रेक तूर जे आहे ते आलेले आहे अतिशय कमी खर्चामध्ये. ठीक आहे ना. आता हे दप्तरी गोल्ड 48 हे व्हेरायटी आहे तुरीची. आपण बेडवर याची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे. जून महिन्यामध्ये आपण बेड मेकरने अगोदर बेड पाळून घेतले, नंतर टोकनयंत्राने आपण याची पेरणी जी आहे ती करून घेतली. या तूर पिकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे तूर बिना खताची आहे. ठीक आहे ना. पेरणीपासून ते आतापर्यंत एकही दाना रासायनिक खत किंवा कुठलंच खत आपण याला सोडलं नाही किंवा दिलं नाही. ठीक आहे ना. तूर एवढी खतरनाक बसलेली आहे की तुम्ही पहा. आता फवारणी करताना आम्हाला मागच्या फवारणीला विचार पडला की फवारामध्ये कशा मारायचा, म्हणजे आतमध्ये जायला थोडीशी काही जागा नाही, एवढी तूर जी आहे ती आलेली आहे. हे बा म्हणजे चालायलाच कठीण काम आहे. या वर्षी आपण 3 वावरामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या तुरीच्या व्हेरायट्या जी आहे ती लागवड केली होती आणि 3ही वावरामध्ये आपण 3 नवीन प्रयोग जे आहे ते केलेले आहे. पहिली जी आपली तूर आहे ते म्हणजे पंचगंगाची लक्ष्मी, अतिशय रेकॉर्ड ब्रेक तूर आपली बसलेली आहे. त्याचा व्हिडिओ सविस्तर आपल्या युट्यूबला आलेला आहे. दुसरी म्हणजे चारू आहे, ते आपण बेडवर लावलेली आहे आणि डबल तास लावलेला आहे, म्हणजे एकच बेड आहे पण तसं डबल आहे. तोही व्हिडिओ आपल्या युट्यूबला आलेला आहे. आणि तिसरी आहे हे दप्तरी 48 गोल्ड व्हेरायटी. याची पण लागवड आपण बेडवर त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे सिंगल तास आहे. ठीक आहे ना. आता याचं नियोजन आपण कसं केलं हे सविस्तर माहिती पाहणारच आहे. पण तुम्ही जर आपल्या युट्यूबवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जे आपल्याला जेवणानंतर बटन दिसते काळ्या कलरचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच कामाची माहिती कामाचे व्हिडिओ रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे. आता याचं नियोजन आपण कसं केलं, अगोदर आपण जून महिन्यामध्ये याचे बेड पाडून घेतले बेड मेकरनं आणि पाणी पडल्यानंतर टोकन यंत्राने आपण याची पेरणी जी आहे ते करून घेतली टोकन मशीननं. आता हे जे अंतर आपण पाहिलं 2 तासामधलं हे 8 फुटाचं आहे. आता बेड पाडले, तूरची पेरणी केली, तूर वर निघाली, त्यानंतर आपण याला एक वेळ खुरपणी, निंदण, डवरणी आणि वई असं करून आंतर मशागत जे आहे ते करून घेतली. त्यानंतर 2 वेळा आपण या तूर पिकाला ड्रिंचिंग केली, ते म्हणजे ह्युमिक ॲसिड आणि ट्रायकोडर्मा व्हिरेडी. ठीक आहे, 2 वेळ केली आणि याचे खूप चांगले फायदे जे आहे ते आपल्याला झालेले आहेत. त्यानंतर हळूहळू आपण कळीवस्था, फुलवस्था, दर फुलवस्था असे 3 वेळ आपण फवारण्या घेतल्या. आता चौथी आम्हाला शेंगावस्थामध्ये फवारणी घ्यायची होती, परंतु तूर एवढी खतरनाक पूर्णपणे झुकलेली आहे म्हणजे माणसाले अंदर जाणे मुश्किल आहे. कसं जा हाच प्रश्न आहे आणि याच्यामुळे ट्रॅक्टर चालणं थोडं अवघडच आहे. ठीक आहे ना. म्हणून आपण हा चौथा फवारा जो आहे तो कॅन्सल करावा लागला. आता हे तूर पूर्णपणे भरलेली आहे, अळी नाही काही नाही, पूर्णपणे कोरी आहे. आणि या तूरमध्ये आपण अंडाता गुळ संजीवक याचा वापर सुद्धा केलेला आहे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे दप्तरीची 48 गोल्ड हे व्हेरायटी लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि चांगली तूर आहे, म्हणजे पूर्णपणे भांग केलेला आहे. ठीक आहे ना. आपल्याला जर या व्हिडिओ संदर्भात जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. शेतकरी बंधूंनो, या वर्षी आपण 3 वावरामध्ये 3 नवीन प्रयोग केले. त्यातला खूप महत्त्वाचा प्रयोग म्हणजे हा बिना खताची तूर. ठीक आहे ना. अरे तू म्हणसान एवढं मोठी तूर आलेली आहे, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे, तर बिना खताची म्हणजे खताशिवाय तर आपलं पीक येत नाही. दुकानदार म्हणता की बा खत दिलंस, बोन्याच्या बोन्या आपण खत देतो तरच उत्पादन येणार आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. योग्य वेळेवर जर आपण योग्य नियोजन केलं तर आपलं उत्पादन हमखास वाढणार आहे. ठीक आहे ना. आता या वावरामध्ये आपण शेणखत टाकलं होतं मागच्या वर्षी आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला झाला. म्हणजे दुकानदार, कंपनीवाले, एजंट त्या ठिकाणी सांगतात की बा कोणीही पिकामध्ये खत दिलं तरच उत्पादन येते, परंतु योग्य वेळेवर आपण योग्य नियोजन करा, आपला हमखास फायदा होणारच आहे. आता हे तुरीची तुम्ही क्वालिटी पहा, अतिशय खतरनाक क्वालिटीमध्ये तूर आहे. हे पहा. आणि कमी खर्चामध्ये काय याला खर्च लागला आपल्याला, फक्त आपण बेड पाडले, फवारण्या केल्या, तोच आपला खर्च आहे. ठीक आहे ना. आता जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसामध्ये आपली तूर जे हे संपूर्णपणे घरी येणार आहे. एकरी ॲव्हरेज आपल्याला किती लागला ते सुद्धा आपण व्हिडिओ सविस्तर करून डायरेक्ट वावरात जागेवर करू, म्हणजे तूर कशी आहे याचा फायदा शेतकरी बांधवांना पुढच्या वर्षी होणार आहे. 3 वावरामध्ये आपण 3 प्रयोग केले, ते 3ही व्हिडिओ आता आपल्या युट्यूबवर येतील आहेत. 2 अगोदर आलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहता. ठीक आहे. शेतकऱ्यांनो, शेतकऱ्यांना योग्य माहिती भेटावी, कामाची माहिती भेटावी आणि वेळेवर भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा युट्यूबला आणि फेसबुकला फॉलो करून ठेवा, म्हणजे कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येणार आहे. धन्यवाद.